ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असणारा असा सुंदर आणि दिव्य असं ज्योतिर्लिंग आहे. नर्मदेच्या पवित्र तीरावरती वसलेले हे दिव्य स्थान शांतता, श्रद्धा आणि अध्यात्मतेचा अनोखा अनुभव देतो. चला तर मग सुरू करूया आजचा आपला ओंकारेश्वर टूर. इंदोर सिटी टूर झाल्याच्या नंतर आम्ही निघालो ओंकारेश्वरला जाण्यासाठी आणि जो आमचा लास्ट डेस्टिनेशन सुद्धा होता. तर गाईज आम्ही ओंकारेश्वरच्या आता खूपच जवळ आलेलो होतो आणि इथून पुढे ओंकारेश्वर थोड्याच अंतरावरती होता. आणि हा ब्रिज बघा तुम्ही, या ब्रिजचं नाव आहे खेडी घाट आणि ही जी खाली नदी आहे या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. ॲक्च्युली आपण तिच्या जवळसुद्धा जाणार आहोत कारण की मंदिराच्या जवळच ती नदी आहे. सो गाईज भूक भरपूर लागली होती आणि जेवायला आम्ही एका धाब्यावरती थांबलो आणि जेवण मस्त होता. पुलाव होता, भाजी होती, रोट्याच होत्या, मस्त होता, टेस्ट ऑसम होती. सो गाईज ओंकारेश्वर तीर्थनगरी में आपका स्वागत है आणि आम्ही आता आलो आहे ओंकारेश्वरला. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला हॉटेलला चेकिंग करायचं आहे. सो पहिला आपण हॉटेलला जाऊया. सो गाईज आता आम्ही आलो आहे ओंकारेश्वरला. सो इकडे आता गाडी पार्किंग लावले आणि हा आमचं हॉटेल आहे. मला मी रूम टूर दाखवतो कसा हॉटेल असणार आहे तो. आणि इकडून पुढे लगेच मंदिराकडे जायला हा सरळ रस्ता मंदिराकडे गेला. तर तुम्हाला आता मी सगळा दर्शन वगैरे सगळं दाखवतो. पहिला आपण रूममध्ये जाऊया. चलो. हॅलो गाईज, आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनाला. सो गर्दी भरपूर आहे. लेट्स गो. तर गाईज आता आपण आलो आहे ममलेश्वर मंदिराजवळ. सो इथे असं बोललं जातं की जर तुम्ही ओंकारेश्वरला आलात आणि ममलेश्वर मंदिराचं दर्शन नाही घेतलं तर तुमची यात्रा अर्धवट राहते. सो हे कितपर्यंत खरं आहे मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज हाच तो ब्रिज आहे जो आपल्याला नदी क्रॉस करून त्या साईडला नेतो, म्हणजेच ओंकारेश्वर मंदिरामध्ये नेतो. कारण की मध्ये नदी आहे आणि तिकडे जाण्यासाठी दोनच ऑप्शन आहेत. एक तर हा फर्स्ट ब्रिज आणि सेकंड थिंग म्हणजे तुम्ही खालून बोटीने सुद्धा जाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता इकडे व्ह्यू किती ऑसम आहे. आम्ही आता ब्रिजवरती आहोत आणि तिकडे समोर आहे तो ओंकारेश्वर मंदिर. मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतो की कसा दिसतोय तो. हा बघा, हा आहे ओंकारेश्वरचं मंदिर आणि खाली सगळे बोट्स आहेत जिथनं तुम्ही जाऊ शकता. सो गाईज हा आहे ओंकारेश्वरचा एक मिनी मार्केट, छोटंसं मार्केट आहे जिथनं तुम्ही ओंकारेश्वरचे फोटोज वगैरे घेऊ शकता, थोडीशी शॉपिंगसुद्धा करू शकता. बट आम्हाला पहिलं दर्शन घ्यायचं होतं, मग आम्ही शॉपिंग करायला रिटर्न येणार होतो. सो हा छोटासा हा मिनी मार्केट आहे. सो गाईज हा आहे सेतू जिथे आपल्याला ममलेश्वरचं दर्शन करून तिकडे ओंकारेश्वरला जाता येतो. मध्ये नदी आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर नदी क्रॉस करूनच जायला लागेल. त्याच्यासाठी दोन ऑप्शन आहेत. फर्स्ट हा राम सेतू आहे आणि सेकंड तुम्ही होडीच्या माध्यमातून येऊ शकता. आणि ही नदी आहे नर्मदा नदी, ते तुम्ही बघू शकता. गाईज आम्ही आता दर्शनाला आलो आहे. तो दिसतोय त्या पट्टीतनं असं इकडनं चालत उतरत आहे बघा कसे लोक उतरत आहेत. असं करत आता आम्ही बोटिंगवरती चाललो. ॲक्च्युली इथे सोर्स आहे की नाही माहिती नाही, पुढे असेल कदाचित, पण आम्ही आता शॉर्टकट करून आलो आहे. चलो. ये कौन सा स्पॉट है? त्रिवेणी धारा.
नाथों के नाथ कहते, याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओंकारा। जो नाथों के नाथ कहते, याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओंकारा। ऍक्च्युली या साईडला आहे तो ममलेश्वर आहे आणि या साईडला आहे तो ओंकारेश्वर आहे. आता ओंकारेश्वरला मागे टाकला, तो तिकडे ओंकारेश्वर आहे. जो नाथों के नाथ कहते, याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओंकारा। जो नाथों के नाथ कहते, याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओंकारा. तर गाईज हा आहे ओंकारेश्वरचा मेन मंदिर. कारण की आम्ही पहिला दर्शनाला नाही गेलो कारण की खूप लाईन आहे. तर आम्ही पहिला बोटिंग वगैरे केली, साईट सीन करून घेतले आणि आता आम्ही जाणार आहोत दर्शनाला. आणि तुम्ही बघू शकता की किती लाईन आहे, पूर्ण वरपर्यंत फुल भरलेला आहे. आणि आता आम्ही तिकडेच जाणार आहोत. सो चलो लेट्स गो, दर्शन करूया आणि मग भेटतो तुम्हाला. याच मंदिराच्या शांत वातावरणामध्ये उभं राहून समोर वाहणारी ही नदी पाहताना मन आपोआप स्थिर होतं. घंटीचा नाद, वाहतं पाणी आणि हवेतील पवित्रता इथे वेळ थांबतो आणि मनाला खरी शांती मिळते. जी शांती शब्दात सांगता येत नाही ती अशा ठिकाणी अनुभवायला मिळते. देवाच्या सान्निध्यात आणि निसर्गाच्या कुशीत मनातली सगळी अस्वस्थता वाहत्या पाणीसोबत हळूहळू निघून जाते. सकल भुवन पराप विराजत निषदिनानंदी, मैया युग युग आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर, तुम भव में टंकी. ओम जय जगदामी जपता हरे हर स्वामी, मन वांछित फल पावे. ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी, मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा शिव हरे शंकर, रेवा शिव हरे शंकर, रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सार. नर्मदा नदीच्या पवित्र किनारी संध्याकाळची आरती सुरू होताच संपूर्ण वातावरण भक्तीने आणि शांततेने भरून जातं. वाहत्या नर्मदा मातेच्या सान्निध्यात मन आपोआप स्थिर होतं. इथे येणे म्हणजे केवळ दर्शन नाही तर स्वतःला पुन्हा एकदा आतून शांत करणे आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता की रात्रीची वेळ आहे आणि लाइटिंग चालू झालेले आहेत आणि नर्मदा मातेला मस्त तिरंगाच्या रोषणाईने सजवलं आहे आणि खूप सुंदर अशी नदी दिसते. आणि हा सेतू आहे ज्याच्यावरनं आता आम्ही रिटर्न जाणार आहोत ममलेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. तर गाईज हा आहे ममलेश्वर मंदिर. सो रात्र झाली होती आणि भरपूर गर्दी होती इथे सुद्धा. सो आम्ही लाईनला उभा न राहता बाहेरूनच दर्शन घेतलं कारण की आम्हाला पुढे सुद्धा जायचं होतं. सो बाहेरून दर्शन घेऊन थोडेसे फोटो शूटआउट्स केले आणि आम्ही निघालो. तर गाईज दर्शन करून झालं आणि आम्ही हॉटेलमध्ये येऊन थोडासा फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलला जेवायला. ॲक्च्युली आमच्या हॉटेलवाल्याने सजेस्ट केला होता की चांगला डाबा आहे पुढे. सो आम्ही आता तिकडेच चाललो आहे. ओंकारेश्वरच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरतोय. आणत नको वाजवायला ना याला, आलेला समज. दिस इज आवर हॉटेल. या हॉटेलमध्ये आम्ही जेवणार आहोत. बघूया कशी टेस्ट आहे. लग्नाला आलो पहिली पंक्ती आमची. पहिल्यांदा कुठल्या तरी हॉटेलमध्ये पत्रावलीमध्ये जेवण. आम्हाला पत्रावलं भेटलेत अक्षरशः.
सो गाईज अशी होती आमची ओंकारेश्वरची ट्रिप, एक स्मॉल टूर तुम्ही बोलू शकता. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.